आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 9 बातम्या। राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण दुसऱ्यांना आहे। एसी मध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत काय कळणार? जरांगेंची राज ठाकरेंवर टीका। दाढी राखणं म्हणजे मर्दाचं लक्षण, फडणवीसांचं ऐकून नारायण राणेंनी मराठ्यांच्या अंगावर येऊ नये। जरांगेंचं राणेंना हे प्रत्युत्तर आहे। दाढी वाढवून कोणीही छत्रपती होत नाही, राणेंनी ही टीका केली होती। 400 पार घोषणा करणाऱ्या सरकारला 300चा आकडा देखील गाठता आलेला नाही। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले होते, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्यात। शरद पवारांची सरकारवर ही टीका। भोकरमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांनी विचारलाय जाब, आरक्षण दिलं तर सोबत नाही तर विरोधात। आरक्षणासाठी तुम्ही काय केलंय? आंदोलकांनी विचारला हा सवाल। बऱ्याच लोकांना आता तीर्थयात्रेला पाठवण्याची गरज, विखे पाटलांचं नाव न घेता बाळासाहेब थोरातांवर निशाणा। सरकारमध्ये फक्त कमिशनबाजी सुरू आहे। लोकांचा पैसा लुटण्यासाठी तिघही जेसीबी आणि फोकलेन घेऊन घराबाहेर पडतायत। नाना पटोलेंचा शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा। ज्याला खुमखुमी असेल त्याने नाद करायचं नाही, जे तुम्हाला येतं त्याच्या 10 पट मला येतं। तानाजी सावंतांचा विरोधकांना इशारा। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिवसेना आमदार किशोर दराडे यांना करावा लागलाय एक पुणेकर नागरिकाच्या रोषाचा सामना। गाडीचा सायरन वाजत असतानाच गाडी चालवत असल्यानं दरोडाच्या चालकाला पुणेकरांनी चांगलंच झापलेलं आहे। व्हिडिओ व्हायरल झाला। तर बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रालाही झुकतं माप मिळायला हवंय। केंद्राच्या विचाराचं सरकार राज्यात आलं पाहिजे असं म्हणता मग निधी येता येईल, अजित पवारांचं वक्तव्य।